आणि आता टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या बघूयात। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती। रिंग रोडच्या 3954 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता। विभागीय आयुक्तांकडून आढावा। पुढील 2 महिन्यात 3691 झाडं काँक्रीटच्या विळख्यातनं मुक्त करा। नागपूर खंडपीठाचे महापालिकेला आदेश। सिमेंट रस्ते आणि फुटपाथ बनवताना नियमांचं उल्लंघन। कोल्हापूरच्या पाडगावचे माजी सरपंच महेश पिळणकर 2 महिन्यांपासून बेपत्ता। महेश पिळणकर बेपत्ता प्रकरणी तपासासाठी एसआयटीची स्थापना। पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले तपास पथकाचे प्रमुख म्हणून काम करणार। मालेगाव किदवाई रोड वराडा प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली। आरोपींनी घड्याळाच्या दुकानाची तोडफोड केली होती। दहशत माजवणाऱ्या गुंडांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांची कारवाई। शिंदखेड्यातील खर्डे बुद्रुक येथे भगवान विश्वकर्मांची 551 फूट उंच मूर्ती उभारली जाणार। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन। भंडारा ते पवनी महामार्गावरती अनेक ठिकाणी भेगा। अपघातांच्या वाढत्या प्रमाणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त। नंदुरबारमधील NAFCC योजनेअंतर्गत ठिबक सिंचनाचं अनुदान रखडलं। शेतकऱ्यांची नाशिक विभागीय सहसंचालकांकडे तक्रार। प्रलंबित अनुदान तातडीनं मंजूर करण्याची मागणी। धुळ्यातील कापडणे गावामध्ये तीर्थ कानबाई महोत्सवात 12 जोडप्यांचा विवाह। 1 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या कानबाई महोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता।